बनवूया। चल मग आपण दोघी बनवूया। हां, आता आम्ही ही आलूवडीची पानं घेतलेली आहे। हे बघा, चांगली धुवून घेतलेली आहे। त्यासाठी हे साहित्य आलूवडीसाठी 250 ग्रॅम ही चण्याची डाळ आहे, हे खोबरं आहे, हे तीळ आहे, अद्रक लसूण ना मिरची, हे गूळ आहे, हे चिंच आहे, ही कोथिंबीर आहे। यासाठी हा मसाला आहे, हा जिरं आहे, हे हिंग आहे, हे मीठ आहे, हे हळद आहे, हा गरम मसाला आहे। आता हे आपण ही डाळ वाटून घ्यायची आहे। हे आता तीळ पण घेतलेले आहे, ते आपण वरती टाकण्यासाठी। आता ही आलूवडीची पानं कशी कापायची ही मी तुम्हाला दाखवते। बघा, ह्यातलं मधलं हे असतं ना, हे सुरीने कापून घ्यायचं थोडं थोडं। हे बघा, हे आता सगळे देठ कापून घेतलेले आहेत। हे आता लाटणीने चांगलं आपण हे करून घ्यायचं, नाही तर मग हे सर्व जाड जाड राहतं ना। हे चांगलं असं बघा, ही पानं अशी हे सगळं लाटणीने मी चांगलं दाबून घेतलेलं आहे। बघा, आता ह्याच्यासाठी हे साहित्य तुम्हाला दाखवलेलं आहे, ते आता आपण मिक्सरला वाटून घेऊया। चण्याची डाळ भिजवलेली आहे, ही वाटून घेत आहे। ह्याच्यात अद्रक लसूण आणि मिरची, मिक्सरला टाकलेलं आहे। डाळ अद्रक लसूण, अद्रक बारीक कापून घेत आहे। हे आता मी मिक्सरला वाटत आहे। आता एक गूळ चिंच ना गूळ मी भिजत घालत आहे पाण्यामध्ये। एक 5 मिनटं चांगली भिजून द्या, मऊ होईल मग। हे बघा, हे डाळ वाटून घेतलेली आहे मिक्सरला। त्याच्यात आता आपण हे गरम मसाला टाकूया। बघा, अर्धा चमचा गरम मसाला, हळद, 2 चमचे तिखट मसाला, हे बघा, थोडी हिंग, हे बघा, जिरं, हे बघा जिरं टाकत आहे। मीठ चवीपुरतं मीठ टाकू आपण। ह्याच्यात आता आपण हे वाटलेलं ठिसलेलं खोबरं टाकूया। हे बघा, याच्यात चिंचेचं कोळ टाक, चिंच ना गुळाचं कोळ टाकून घेऊया। बघा, आता हे एकजीव करून घेऊया सगळं। पीठ आता आपलं हे पीठ जरा पातळ झालेलं आहे, त्याच्यात आपण 2 चमचे तांदळाचं पीठ टाकूया। आणि पीठ टाकल्याने कुरकुरीतपणा पण येतं। हे बघा, थोडी कोथिंबीर टाकूया। तांदळाचं पीठ टाकून घेतलं, त्यात कोथिंबीर टाकली, हे आता सर्व मिक्स करून घेऊया। हे बघा, जरा जाड झाला ना, आणि कुरकुरीतपणा पण येतं तांदळाच्या पिठाने। हे बघा, आता हे आपण आलूवडीला लावून घेऊया। मिक्स केलेलं वाटण आता आपण आलूवडीला लावून घेऊया। बघा, एकदम जाड पण नाही लावायचं, एकदम पातळ पण नाही लावायचं।
हे बघा, आता ह्याच्यावर दुसरं पान ठेवायचं. पहिलं उभं ठेवलं, आता असं हे बघा. आता हे लावून झालेले आहे. 4 पानं मी लावलेली आहे. हे बघा, आता रोल करूया. हे बघा, पहिल्यांदा अशी घडी करायची, मग हे असं करायचं. हे बघा, परत पुन्हा असं वाळून घ्यायचं. थोडं थोडं त्याच्यावर पण लावायचं. हे बघा, ही आलूवडीची रोल तयार आहे. हे बघा, किती छान रोल झालेले आहे आलूवडीचे. आता आपण चाळणीला तेल लावून घेऊया. हे बघा, थोडं तेल लावून घेऊया आपण, म्हणजे लागणार नाही तेल लावल्याने. हे बघा, हे आता आपण उकडत ठेवूया 5 मिनिटं. आता ह्याच्यामध्ये पाणी टाकत आहे. गॅस पेटवला आहे, टोपात पाणी टाकत आहे. त्याला जरा वाफ येऊन द्या, म्हणजे आपण ही चाळणी त्याच्यावर ठेवू. हे बघा, गरम झालेलं आहे. त्याच्यावर ही चाळणी ठेवूया. ह्याच्यावर झाकण ठेवूया. मग 5 मिनटं वाफ येऊन द्या, मग आपली आलूवडी तयार होईल. आता ह्याला वाफ आलेली आहे. बघा, किती छान वाफ आली आहे. हे शिजले आहे. हे बघा, आता हे बंद करू. न 5 मिनटं थंड करत ठेवू. थंड झाल्यानंतर त्याचे काप करून घेऊया. आता हे कापून घेत आहे. सुरीला थोडं तेल लावत आहे, म्हणजे चांगलं व्यवस्थित कापता येतं. हे बघा, हे कापून झालेले आहेत आलूवडीची. बघा, किती छान कापलेले आहेत. आता मी गॅस पेटवत आहे. 2 मिनटं जरा तापून द्या. पॅन चांगलं गरम झालेलं आहे. त्यात मी 2 चमचे तेल टाकत आहे. हे चांगलं असं पॅनला फिरवीत आहे, म्हणजे चांगलं व्यवस्थित राहील. ह्याच्यावर मी आता ही आलूवडी हे आता चांगलं झालेले आहेत. आता हे मी परतवून घेत आहे. हे बघा, हे आता दोन्ही साईडने परतवून घेतलेलं आहे. हे झालेले आहेत. हे बघा, किती कुरकुरीत झालेले आहे. त्याच्यावर मी आता थोडे थोडे तेल टाकत आहे. त्याच्यावर हे खिसलेलं खोबरं टाकत आहे. कोथिंबीर टाकत आहे. बघा, आपली आलूवडी तयार झालेली आहे. बघा, किती छान आपली आलूवडी तयार झालेली आहे. कुरकुरीत झाली आहे. बघा, किती छान. सबस्क्राईब सर्वांनी आईने बनवलेली अशी आळूवडी सर्वांनी सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि भरभरून कमेंट्स करा. धन्यवाद.